बढ़ती गर्मी और जल संकट ने जालना जिले के बदनापुर तालुका के गांव में रह रहे किसानों और उनके मवेशियों के लिए गंभीर स्थिति पैदा कर दी है। 12 अप्रैल 2025 को अकोला गांव के किसानों ने पानी और चारे की भयावह कमी को लेकर सरकार से तात्कालिक हस्तक्षेप की मांग की है। अकोला सहित बदनापुर तालुका के कई गाँवों में तापमान 41 डिग्री सेल्सियस पार कर गया है। भीषण गर्मी से इंसान और मवेशी दोनों परेशान हैं। किसानों के अनुसार पानी और चारे की भारी कमी से मवेशियों की दूध उत्पादन क्षमता घट गई है और स्वास्थ्य भी बिगड़ रहा है। किसान नाना साहब मुंडे ने बताया कि उनके पास 15 से 20 दूध देने वाले जानवर हैं, लेकिन पानी और चारे की व्यवस्था न होने से उनकी हालत बिगड़ रही है। गांव में तालाब और कुएं सूख रहे हैं। सरकारी टैंकरों की आपूर्ति भी अनियमित है। किसानों ने सरकार से मांग की है कि चारा छावनियां तुरंत शुरू की जाए और प्रशासन से आपात निरीक्षण कर जल्द राहत उपलब्ध कराने की अपील की है। सरकारकडे मागणी अशी आहे, शेतकऱ्याची संपूर्ण कर्जमाफी झाली पाहिजे। त्याच्यानंतर ज्या गावात पाणी टंचाई, आता आमचा अकोला गाव आहे सर, या गावात पाणी टंचाई अशी चालू आहे की आजूबाजूच्या गावातून पाणी घ्यायची वेळ आली, टँकरला पाणी चालू आहे। तर हा विषय सुद्धा सरकारने लक्षात घ्यावा की महाराष्ट्रातील असं कोणतं गाव राहिलं नाही पाहिजे त्या गावात पाणी टंचाई पाणी असं प्रत्येक गावात पोहोच झालं पाहिजे। जनावरांचा राहिला चाऱ्याचा प्रश्न, जनावरांना चारा सुद्धा मुबलक प्रमाणात भेटला पाहिजे, त्यांना चारा छावण्या सुद्धा झाल्या पाहिजे। भाऊ मला सांगा, तुमच्या भागात पाणी टंचाई आहे, काय व्यवस्था करतात, काय नाव? माझं नाव संतोष मुंडे सर। पाणी टंचाई अशी झाली की शासनाचा आम्हाला पाणी टंचाई विषयी थोडं पण आम्हाला काही मदत नाही। जी मदत ही आमची स्वतःची मदत चालू आहे। टँकर वगैरे बघा, शेतकरी स्वतः टँकर वगैरे स्वतःच्या पैशाने टँकरने पाणी चालू आहे। चारा वगैरे थोडाफार झाला, 2-4 हेल्या काय चारा झाला शेतातला, त्यामुळे त्यांनी पण आता बाहेरून चारा विकत आणताय आणि त्यांचे स्वतःचे जनावर जागवत आहे। काय मागणी तुमची सरकार? आमची मागणी चारा छावण्या वगैरे आणि पाण्याचे टँकर शासनाने चालू करावे, बस एवढीच। माझं नाव गणेश ढाकणे आहे, अकोला तालुका बदनापूर जिल्हा जालना इथून। आमच्या इकडं पाण्याची आता खूपच टंचाई जाऊन लागले, जनावर जगणे मुश्किल झालेले। जनावरांना चाऱ्याची सोय नाही, पाण्याची सोय नाही। तेव्हा शासनाला विनंती आहे की लवकरात लवकर जनावरांसाठी पाण्याची आणि चारा उपलब्ध करून द्यावा किंवा चारा छावण्या चालू कराव्या व जनावर जगण्यासाठी शेतकऱ्याला हातभार लावा, अशी विनंती मी एक शेतकरी म्हणून करतोय।